वैवाहिक संबंध होते. सुमारे 300 वर्ष या घराण्याने विदर्भावर आपलं राज्य स्थापन केलं, राज्य चालवलं. वाकाटकांची अधिसत्ता नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत व अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरली होती. परंतु गंमत अशी आहे या साम्राज्याची की इतिहासाला इसवी सन 1836 पर्यंत संपूर्ण वाकाटक साम्राज्यच अज्ञात होते. हे फार विशेष आहे. म्हणजे भारतीय इतिहासामधली ही फार मोठी गंमत आहे की अख्खं वाकाटक साम्राज्यच माहीत नव्हतं. इसवी सन 1836 पर्यंत आणि 1836 साली सिवनी येथे द्वितीय प्रवरसेनाचा वाकाटकांचा एक राजा द्वितीय प्रवरसेन पुढे येईलच याच्या बाबतीत माहिती याचा ताम्रपट सापडला आणि पहिल्यांदा इतिहासाला हे साम्राज्य माहीत झाले. तरी सुद्धा त्या काळी वाकाटकांच्या बाबतीमध्ये साधनं फार कमी होती, संशोधन कमी झालेलं होतं आणि गुप्तांच्यावर जेवढा अभ्यास झालेला होता, शक्यतो उत्तरेकडचे जे राजे होऊन गेलेले त्यांच्या बाबतीमध्ये हे झालेलं आहे की त्यांच्यावर जास्त अभ्यास झालेला आहे आणि त्या मानाने दक्षिणेकडचे राजे किंवा राजवंश किंवा घराणे यांच्या बाबतीमध्ये अभ्यास त्या तुलनेमध्ये कमी झालेला आहे आणि वाकाटकांवर विषयी तर काहीच उपलब्ध नव्हते. 1862 मध्ये डॉक्टर भाऊ दाजींसारखे विद्वान जे होते त्यांनाही असं वाटत होतं की वाकाटक हे ग्रीक आहेत किंवा त्यांना यवन समजल्या जात होतं. इसवी सनाच्या 250 मध्ये सातवाहनांचा वंशाचा अस्त झाला आणि शेवटचा राजा चतुर्थ पुलवामी याच्या निधनानंतर या राज्याचे तुकडे झाले. इसवी सनाच्या 250 मध्ये सातवाहनांचा अस्त आणि वाकाटकांचा उदय हे एकत्रच झालेलं आहे. पहिला विंध्य शक्ती हा वाकाटकांच्या घराण्यातला किंवा ह्या राजवटीतला मूळ पुरुष याने वाकाटक वंशाची स्थापना केली. अजिंठा ज्या लेण्या आहेत या लेण्यांमधील शिलालेखावरून हा विष्णुवृद्ध गोत्राचा होता हे कळतं. मिराशी महामहोपाध्याय मिराशी यांनी वाकाटकांवर सगळ्यात जास्त काम केलेलं आहे आणि कणाकणाने वेचून म्हणजे ताम्रपट, शिलालेख याच्या माध्यमातून त्यांनी त्यांना उपलब्ध झालेल्या सामग्रीवरनं वाकाटक राजवंश आणि त्यांचा इतिहास त्यांनी लिहून काढला. पण त्यांच्या काळापर्यंत नंतरच्या काळामध्ये जे उपलब्ध इतिहासातले पुरावे होते ते जर असते तर अजून बरं झालं असतं असं वाटतं. तर हा जो विंध्य शक्ती होता याने विदर्भाचा बराच भाग जिंकला असावा. त्याच्या काळात चनका येथे त्याची राजधानी होती आणि त्याने इसवी सनाच्या 250 ते 270 पर्यंत म्हणजे 20 वर्ष राज्य केलं. त्याच्यानंतर त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन हा राज्यावर आला आणि हा वाकाटक राजवंशामधला सगळ्यात मोठा राजा होता. आता आपण जी स्लाइड पहिली बघतायत ही स्लाइड आहे रामटेक गड मंदिराची आहे. रामटेक गड मंदिर मी याच्यासाठी दाखवतोय की रामटेक आणि त्याच्या आजूबाजूचा जवळपास 10 मैलांचा जो प्रदेश आहे किंवा 10 किलोमीटरचा जो प्रदेश आहे ह्या प्रदेशामध्ये वाकाटक राजघराण्याच्या किंवा वाकाटकांच्या सगळ्यात जास्त खुणा सापडतात आणि त्या ठळकपणे दिसतात आणि ते किती वैभव संपन्न राज्य होतं याचाही त्यामुळे अंदाज येतो. हे नंदीवर्धन म्हणून रामटेक पासून 7 किलोमीटरवर किंवा 3 मैलांवर एक गाव आहे आणि या गावामध्ये हा किल्ला आहे. तर नंदीवर्धन ही पहिली ब्रँच म्हणजे जिथून वाकाटकांचं साम्राज्य किंवा पहिल्या प्रवरसेनाचं राज्य सुरू झालं ती ही जागा. आता ही जी स्लाइड दिसते हे नंदीवर्धन किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे किंवा महाद्वार आहे. हा किल्ला गोंड काळामध्ये आणि त्याच्यानंतर भोसले काळामध्ये बांधला गेला. पण याच्या बाजूलाच एक उत्खननामध्ये जो पुरावा मिळाला आहे त्यानुसार नंदीवर्धन ही पहिली ब्रँच किंवा पहिली सुरुवातीचं राज्य इथून सुरू झालेलं आहे. हा जो पहिला प्रवरसेन होता त्यांनी इसवी सनाच्या 270 ते 330 म्हणजे संपूर्ण वाकाटक डायनेस्टीमध्ये किंवा घराण्यामध्ये 300 वर्षांच्या काळामध्ये सगळ्यात जास्त वेळ राज्य केलेला राजा जर कोणी होता तर हा पहिला प्रवरसेन होता. त्याने आपल्या तलवारीच्या बळावर उत्तर नर्मदेपर्यंत स्वाऱ्या करून तो संपूर्ण भाग जिंकला. दक्षिणेतील उत्तर कुंतलातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर इथपर्यंत त्याचं राज्य होतं आणि पूर्वेस दक्षिण कोसल, कलिंग व आंध्र येथील राजांनी याचे वर्चस्व मान्य केले. निश्चित पुराव्या अभावी प्रवरसेनाच्या एकूण साम्राज्याच्या मर्यादा सांगणे कठीण आहे. पण याच्या बाबतीमध्ये विशेष सांगण्याची गोष्ट अशी आहे
की प्रवरसेन हा वैदिक धर्माभिमानी होता. त्याने 4 अश्वमेध केले आणि 7 सोमयाग केले. त्याने उत्तर भारतातील भारशिवांशी वैवाहिक संबंध जोडला. प्रवरसेनाचा मोठा मुलगा जो होता गौतमीपुत्र, याला भारशिवांच्या भवनाक राजाची मुलगी दिली होती. ह्याच प्रवरसेनाचा देव नावाचा एक मंत्री अत्यंत विद्वान आणि कर्तबगार होता. आता हा कर्तबगार होता हे कशावरनं कळतं, कारण लिखित पुरावे तर सलग असा पुरावा नव्हता. आधीचा औरंगाबाद आणि आत्ताचं जे संभाजीनगर आहे येथील घटोत्कच लेण्यामध्ये एका लेखामध्ये याचा जो मंत्री आहे देव त्याच्या बाबतीमध्ये माहिती मिळते. आणि या प्रवरसेनाने जवळपास 60 वर्ष राज्य केले. प्रवरसेनाच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्याचे 4 भाग झाले. त्याच्यातला पहिला भाग म्हणजे सध्याचं नगरधन किंवा नंदीवर्धन, दुसरा भाग म्हणजे वत्सगुल्म किंवा वाशिम, आणि त्याचे इतर जे 2 मुलं होते त्यांच्या राजधान्या कुठे होत्या किंवा त्यांचं राज्य कुठे होतं या बाबतीमध्ये फार कमी माहिती मिळते. पण त्यातली एक राजधानी भांदक किंवा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे असावी असं संशोधकांचं म्हणणं आहे. पण चौथा मुलगा जो आहे त्यांनी कुठे राज्य स्थापन केलेलं होतं या बाबतीत कमी माहिती आहे आपल्याकडे. त्याच्यातली ही नंदीवर्धन किंवा रामटेक जवळची जी वाकाटकांची शाखा आहे त्याला ज्येष्ठ शाखा असं म्हणतात, मोठी शाखा किंवा शाखा किंवा पाती असंही म्हणतात. आणि वत्सगुल्म ही सगळ्यात शेवटची पाती होती. हा जो पहिला प्रवरसेन आहे त्याच्या 4 मुलांपैकी पहिला रुद्रसेन याचं राज्य नंदीवर्धन येथे सुरू झालं. आणि हा जो पहिला रुद्रसेन आहे हा चक्रवर्ती समुद्रगुप्ताचा समकालीन होता. म्हणजे गुप्त राजघराणं उत्तरेमध्ये आणि दक्षिणेमध्ये वाकाटकांचं राजघराणं हे सायमल्टेनियसली चालू होतं. एक गोष्ट सांगायची होती आहे की वाकाटकांच्या बाबतीमध्ये जोपर्यंत संशोधन पूर्ण झालं नाही किंवा या राजघराण्याबद्दल माहिती नव्हती तोपर्यंत गुप्त साम्राज्याचा जो काळ होता तो काळ म्हणजे भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ असं म्हटलं जात होतं. परंतु नंतर संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार त्यात मुख्य अभ्यासक जे होते महामहोपाध्याय मिराशी, त्याच्यानंतर आत्ता अजिंठ्यावर सगळ्यात जास्त काम केलेले वॉल्टर स्प्रिंग्स, डॉक्टर जामखेडकर, डॉक्टर दिगलूरकर, नागपूरचे डॉक्टर चंद्रशेखर गुप्त यांच्या संशोधनाअंती आता हे कळलेलं आहे की भारतीय इतिहासातील सुवर्णयुगाचा काळ म्हणजे आधी त्यांनी क्लब केला होता काळ, क्लब म्हणजे एकत्र केला होता गुप्त वाकाटक काळ, आणि नंतर हे निर्विवाद सत्य झालं, सिद्ध झालं की वाकाटकांचा काळ हा भारतीय इतिहासातील सुवर्ण काळ आहे. वाकाटकांची ही वंशावळ आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे पहिला विंध्य शक्ती हा पहिला पुरुष, त्याच्यानंतर प्रवरसेन प्रथम हा त्याचा मुलगा, त्याच्यानंतर त्याला जे मुलं झाले प्रवरसेनानंतर 2 ब्रँचेस केलेले आहे. एक सर्वसेन तुम्हाला दिसत असेल आणि तुमच्या स्क्रीनच्या डावीकडे गौतमीपुत्र ही जी ब्रँच आहे ही ज्येष्ठ शाखा जी नंदीवर्धन येथून, आणि सर्वसेनची जी ब्रँच आहे किंवा पाती किंवा शाखा जी आहे ही आहे वाशिम किंवा वत्सगुल्म येथील. गौतमीपुत्राच्या नंतर रुद्रसेन हा राजा झाला, पहिला रुद्रसेन. आणि याच्या वंशजांच्या लेखातून भारशिव महाराज भवनाग याचा दौहित्र याचा उल्लेख होतो. समुद्रगुप्ताचाही लिच्छवी दौहित्र असा उल्लेख आढळतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या समुद्रगुप्ताने नागदत्त, गणपती नाग, नागसेन यांचा पराभव केला होता. पण गुप्त घराणा जेव्हा उत्तर भारत संपूर्ण काबीज करून होता त्यावेळेस याचं रुद्रसेनाचं राज्य छोटं जरी असलं तरी हा गुप्तांना कधी शरण गेला नाही, स्वाभिमानाने स्वतंत्र राहिला. याच्यानंतर महत्वाचा इतिहासातला जो भाग आहे म्हणजे ज्याच्यावर जास्त अभ्यास झालेला आहे किंवा जास्त लिहिल्या गेलेला आहे, ज्याचे पुरावे जास्त मिळालेले आहे, तो भाग इथून सुरू होतो पृथ्वीशेनापासून. रुद्रसेनाच्या खाली तुम्हाला दिसत असेल पृथ्वीशेन प्रथम, आणि याचा कार्यकाळ होता इसवी सन 350 ते 380 म्हणजे 30 वर्ष. ह्याच्या काळामध्ये दुसऱ्या चंद्रगुप्ताने माळवा आणि सौराष्ट्र येथे राज्य करणाऱ्या क्षत्रपांशी युद्ध केलं आणि 300 वर्षांचे त्यांचे तेथील वास्तव्य संपुष्टात आणले. आता वस्तुतः हे क्षत्रप वाकाटकांच्या उत्तर सीमेवरील राजे होते. ही गोष्ट लक्षात घेता वाकाटकांच्या साह्याने चंद्रगुप्ताला हे शक्य झाले असावे असे दिसते.
ह्याचमुळे ह्या चंद्रगुप्त द्वितीयाने आपली कन्या प्रभावती हिचा विवाह पृथ्वीसेनाचा मुलगा रुद्रसेन द्वितीय हिच्याशी करून दिला आणि तिचं नाव होतं त्या मुलीचं प्रभावती गुप्त. आपण गुप्ता याच्यासाठी म्हणतो कारण इंग्रजीमध्ये लिहिताना गुप्त कसं लिहावं नंतर ए येत असतो, तर त्या वाकाटका तर वाकाटक असं म्हणायला पाहिजे. पण प्रभावती गुप्त आणि रुद्रसेन द्वितीय या दोघांचा विवाह झाला आणि अतिशय पराक्रमी असे गुप्त आणि शूर असे वाकाटक यांच्यामध्ये वैवाहिक संबंध निर्माण होऊन एकमेकांसोबत भांडण्याची वेळ आली नाही. त्याच्यामुळे दक्षिणेमध्ये वाकाटकांचं निर्विवाद वर्चस्व राहिलं आणि उत्तरेकडे गुप्तांचं. रुद्रसेन द्वितीय आणि प्रभावती गुप्त या दोघांना 3 मुलं झाली. त्यातला दिवाकर सेन, दामोदर सेन आणि प्रवर सेन. याच्यात गंमत अशी आहे की खूप वर्षापर्यंत ह्या दोघांना रुद्रसेन आणि प्रभावती गुप्तला 2च मुलं आहे असं लोकांना वाटत होतं आणि प्रवरसेन द्वितीय ही पदवी आहे असं वाटून दिवाकर सेन आणि दामोदर सेनालाच प्रवरसेन म्हटलं जात होतं असं वाटायचं. पण नंतर संशोधनांती कळलेलं आहे की या दोघांना हे 3 मुलं होती, युवराज दिवाकर सेन, दामोदर सेन आणि प्रवरसेन, आणि 4थी मुलगी होती. आता मुलीच्या बाबतीमध्ये माहिती कशी मिळाली हे पुढे येईलच, पण ही वाकाटकांची ज्येष्ठ पातीची वंशावळ आहे. हा जो दुसरा रुद्रसेन होता हा अल्पायुषी होता. अल्पायुषी असल्यामुळे हा लवकर गेला. त्याने जवळपास 5च वर्ष त्याला राज्य करता आलं. त्याच्यानंतर मात्र प्रभावती गुप्तांनी हे संपूर्ण साम्राज्य सांभाळलं. त्याच्या निधनानंतर दिवाकर सेन हा अतिशय छोटा होता. त्याला मांडीवर घेऊन प्रभावती गुप्तांनी राज्यकारभार बघितला आणि तिच्या राज्यकारभारामध्ये मदतीसाठी म्हणून चंद्रगुप्त द्वितीयाने काही सहाय्यक, काही सरदार किंवा मंत्री हे तिच्या मदतीसाठी इकडे नंदीवर्धनला पाठवले. यांच्यासोबतच कालिदास पण विदर्भात आला आणि ही फारच मोठी अद्वितीय घटना होती. विशेष सांगण्यासारखी गोष्ट ही आहे की प्रभावती गुप्ता ही प्राचीन भारतीय इतिहासातील श्रेष्ठ आणि कर्तबगार स्त्री होती. म्हणजे तुम्ही प्राचीन भारतीय इतिहासामध्ये स्त्रिया जर निवडल्या हिची तुलना आपण सातवाहन साम्राज्ञी नागनिकेशी करू शकतो आणि हिला आयुष्य पण भरपूर लाभलं. म्हणजे जवळपास 90 वर्ष ही जिवंत होती आणि हिच्या पोटी जन्माला आलेल्या सगळ्याच मुलांचं राज्य तिने बघितलेलं होतं. दिवाकर सेन हा अल्पवयी होता. त्यांनी राज्य फार कमी केलं. इसवी सन 405 ते 410 पर्यंत याचं राज्य होतं. त्याच्यानंतर दामोदर सेन हा गादीवर आला. पण दामोदर सेनाच्या कारकिर्दीबद्दल संशोधकांजवळ किंवा आपल्याजवळ फारशी माहिती नाही. याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा राजा म्हणजे द्वितीय प्रवरसेन. हा राजा वाकाटकांमधला सगळ्यात प्रसिद्ध राजा याच्यासाठी म्हणता येईल कारण इतर वाकाटक राजांपेक्षा याचे सर्वात जास्त लेख आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांच्या आधारावरून प्रवरसेनाने जवळपास 35 वर्ष राज्य केले आणि त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी त्याची आई प्रभावती गुप्त हिचा मृत्यू झाला. वाकाटकांच्या बाबतीमध्ये माहिती आपल्याला मिळायच्या आधी, म्हणजे आता मी जी तुम्हाला माहिती सांगतोय सलग, एवढी माहिती मिळायच्या आधी त्रोटक पद्धतीने माहिती उपलब्ध होत होती. अजिंठ्याच्या ज्या लेण्या आहेत, पहिलं, दुसरं, 16, 17 आणि 19 या लेण्यांमधले काही शिलालेख जे आहेत त्या लेखांवरनं वाकाटकांबद्दल माहिती मिळत होती. ताम्रपटांवरनं माहिती मिळत होती. महत्वाचं एक उत्खनन नागपूर जिल्ह्यामध्ये मांढळ या गावी झालं. कुही नावाचा एक तालुका आहे, मांढळ येथे हे अतिशय महत्वाचं उत्खनन होतं. औचित उत्खनन ज्यांनी आर्किओलॉजी केलेली आहे त्यांना माहिती आहे की ठरवून केलेलं उत्खनन आणि औचित लागलेला शोध असे 2 प्रकार असतात. मांढळ येथे पण औचितपणे शोध लागला आणि तिथे मग मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन हाती घेण्यात आलं. तर तिथे खूप वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती सापडल्या. त्यातली ही एक मूर्ती आहे जी आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे. द्वादश शिव असं म्हटलं जातं किंवा महाशिव असं म्हटलं जातं या मूर्तीला. आणि इथे 16 ताम्रपट सापडले. त्या ताम्रपटांवरनं वाकाटक वंशाविषयी किंवा राजघराण्याविषयी बरीच माहिती आपल्याला मिळाली आणि तिथे काही वैशिष्ट्यपूर्ण विटांची मंदिरं देखील सापडली. अशा प्रकारची मंदिर आतापर्यंत फक्त नचना, भुमरा हा जो मंदिर स्थापत्याचा अगदी सुरुवातीचा काळ म्हटलं जातं, म्हणजे इसवी सनाचं 4थं शतक, त्या शतकांच्या त्या काळातल्या बरोबरीचे मंदिरं किंवा मंदिर संकुल तिथे सापडले. त्याच्यामुळे मांढळचं उत्खनन हे फार, म्हणजे नागपूर
विद्यापीठामार्फत ते करण्यात आलेलं होतं. त्यावेळेस बहुतेक डॉक्टर देवांनी हे उत्खनन की त्याच्यावर काम केलेलं जास्त होतं. जामखेडकर सरांनी पण याविषयी लिहिलेलं आहे. याच्यानंतरचं एक महत्वाचं उत्खनन जे होतं किंवा वाकाटक काळ हा सुवर्ण काळ का आहे याचे पुरावे आपल्याला मिळायला जे लागलेले होते. ऍक्च्युली कसं होतं की एखादा राजवंश किंवा एखादं घराणं किंवा एखादी राजवट समृद्ध आहे हे कशावरून कळतं, तर त्या काळामध्ये घडवण्यात आलेल्या मूर्ती, त्या काळामध्ये सादर करण्यात आलेली कला, ही जी मूर्ती आहे ही आचार्य विनोबा भावेंचा आश्रमाचं काम सुरू होतं. पवनार नागपूरपासून वर्धेला जात असताना वर्धा जिल्ह्यामध्ये पवनार नावाचं एक गाव लागतं. तिथे विनोबा भावेंच्या आश्रमाचं बांधकाम सुरू होतं. बांधकामासाठी जेव्हा खड्डे खणले जात होते त्या खड्ड्यांमध्ये खूप वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती सापडल्या. त्यातली ही एक मूर्ती आहे आणि अतिशय अप्रतिम अशी मूर्ती आहे, तुम्ही बघतच असाल. ही गंगा भागीरथीची मूर्ती आहे. तिच्या पायावर एक छोटा लेखही कोरलेला आहे. अतिशय प्रमाणबद्ध तिचे दोन्ही हात तुटलेले आहेत, पण जी उभी राहण्याची ढब आहे ती फारच विशेष आहे. अशा प्रकारची मूर्ती जर तुम्हाला बघायचं असेल तर लेणे क्रमांक 21 जे आहे वेरूळचं, त्या प्रवेशद्वारावर डाव्या हाताला गंगेची मूर्ती आहे. ही 4थ्या शतकातली आहे आणि ती मूर्ती 7व्या शतकातली. 300 वर्षाचं अंतर आहे. प्रवेबली गंगेची ही इतकी सुंदर मूर्ती 4थ्या शतकातली इतरत्र कुठे आढळत नाही आणि कलाकाराला तर दादच द्यावी लागेल ज्या प्रकारे त्यांनी ही मूर्ती घडवलेली आहे. ह्याच मालिकेमध्ये पवनार येथे सापडलेले जे शिल्पपट्ट आहेत त्या शिल्पपट्टांमध्ये शिल्पपट्ट बरेच सापडले, पण त्यातलं हे जे शिल्पपट्ट आहे हे फार विशेष आहे. म्हणजे याची गंमत अशी आहे की कलाकारांनी अतिशय जीव ओतून काम केलेलं आहे. एकाच फ्रेम मध्ये अख्खी गोष्ट सांगणं हे फार कठीण असतं, म्हणजे सध्याच्या एआयच्या जमान्यामध्ये पण हे 4थ्या शतकातलं शिल्पपट्ट आहे आणि हा कंसवधाचा प्रसंग आहे. त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की कंसवधाच्या प्रसंगामध्ये महत्वाचे 2 कॅरेक्टर जे आहेत कंस आणि कृष्ण. त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं कॅरेक्टर म्हणजे बलराम. आणि हा कोवळ्या पीड आहे त्याच्यावरती उताना पडलेला माहूत. इथे कृष्णाने त्या जो कोवळ्या पीड आहे तो हत्ती पडला धक्कन की जसा दिसतो तसा तो इथे दाखवलेला आहे. त्याच्यावरचा हा माहूत आणि याचा कोवळ्या पीडच्या जो भाता होता म्हणजे छातीच्या भात्याला स्प्रिंग बोर्ड सारखा वापर करून अचानक झेप घेतलेली आहे कृष्णाने कंसाकडे. कंसाची त्याने जटा धरलेली आहे आणि कंसाने एका हाताने कृष्णाचा हात धरलेला आहे. इकडे मुष्टिकाशी युद्ध सुरू आहे बलरामाचं आणि त्यांनी त्याला कुस्तीमधला एखादा डाव जो असतो त्याच्याप्रमाणे धरलेला आहे. इथे कृष्णाचा कंसाचा जो भाऊ आहे हे जे सगळं काही घडतं आहे त्याला ते लक्षातच येत नाही. त्याचं सगळं लक्ष गेलेलं आहे इकडे बलरामाकडे. ते हे असं एक फारच अप्रतिम हा शिल्पपट्ट आहे. म्हणजे 4थ्या शतकामध्ये भारतभरामध्ये इतरचे शिल्पपट्ट आहेत त्याच्यामध्ये अतिशय उजवा आणि फारच वेगळा शिल्पपट्ट आहे. ते याच्यावरनं लक्षात येतं की वाकाटकांच्या काळामध्ये कलेला किती कलेचा दर्जा काय होता. हे इतरही आपण ह्या सगळ्या शिल्पपट्टां वेळेअभावी हे करणार नाही आहोत. ते हे सगळे शिल्पपट्ट जे आहेत हे फारच वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि ते उच्च दर्जाचे. अर्थातच बराच काळ जमिनीत गाडल्या गेल्यामुळे आणि नंतर मग ऊन वारा पावसामुळे जे काही त्याच्यावर परिणाम होतो तो परिणाम झालेला आहे. आता आपण येऊ रामटेककडे. शक्यतो ही जी आता मी सांगितलं दुसरा प्रवरसेन जो आहे, दुसऱ्या प्रवरसेनाचे सगळ्यात जास्त आपल्याला हे सापडतात, ताम्रपट सापडतात संपूर्ण भारतभरामध्ये. तर रामटेक दाखवण्याचा उद्देश याच्यासाठी आहे कारण प्रवरसेनाच्या काळामध्ये किंवा प्रभावती गुप्तच्या काळामध्ये रामटेक आणि त्या गडावर हे विष्णूच्या अवतारांची 10 मंदिरं बांधण्यात आली. वाकाटक हे मूळचे शैव, पण रुद्रसेन आणि प्रभावती हे वैष्णव होते किंवा गुप्त घराणं हे वैष्णव होतं. त्याच्यामुळे प्रभावती गुप्तचं जेव्हा रुद्रसेन द्वितीयासोबत लग्न झालं तिच्यामुळे रुद्रसेन देखील वैष्णव झाला आणि त्याच्यामुळे प्रवरसेन देखील. आता प्रवरसेन आणि प्रभावती गुप्त यांनी या काळामध्ये 10 मंदिरं बांधली. त्यातली 6 मंदिरं आता फक्त शिल्लक आहेत.
काळाच्या ओघात उरलेली 4 मंदिरं गेलेली आहेत. म्हणजे विष्णूचे जे 10 अवतार आहेत, ते 10 अवतारांपैकी त्यातलं वराह अवताराचं मंदिर आता सध्या शिल्लक आहे. त्रिविक्रम नरसिंहाची 2 मंदिरं आहेत ती, आणि अतिशय महत्वाचं म्हणजे गुप्ताराम मंदिर तिथे शिल्लक आहे, आणि भोगराम मंदिर. हा रामटेक गड मंदिराचं परकोट आहे. या परकोटाच्या आजूबाजूलाची ही सगळी मंदिर आहे. रामटेक विषयी थोडंसं सांगायचं असं आहे की रामटेकचा हा जो परिसर आहे किंवा हे जी टेकडी आहे, हा जो पर्वत आहे, याला प्राचीन काळी सिंदूरगिरी असं म्हटलं जायचं किंवा रामगिरी असं म्हटलं जायचं. तर रामटेकचं नाव रामटेक का पडलं असा जर प्रश्न विचारला तर नागपूरमध्ये आयुष्य काढलेल्या लोकांना पण ते सांगता येत नाही. ते माहिती अभावी असतं. त्यात लोकांचा दोष नाहीये, आणि लोक साधा अर्थ असा लावत असतात की प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण हे वनवासात असताना काही काळ या ठिकाणी थांबले, त्याच्यामुळे या जागेचं नाव रामटेक असं पडलं. पण वास्तविक पाहता त्याच्या मागची गोष्ट अशी आहे की हा जो पर्वत होता किंवा सिंदूरगिरी याला जे म्हटलं जायचं, जर कधी तुम्ही रामटेकला आले तर तुमच्या लक्षात येईल की इथली जी माती आहे या संपूर्ण रामगिरीवरची किंवा सिंदूरगिरीवरची ही सिंदुरासारखी आहे. म्हणजे त्याला काय म्हणतात, मुरमाड माती असल्यामुळे त्याचा रंग तसा दिसतो, म्हणून याचं नाव कदाचित सिंदूरगिरी पडलं असावं. तर प्राचीन काळी या गिरीवर अगस्ती ऋषींचा आश्रम होता, आणि आश्रमात बरेच ऋषीमुनी असायचे. तिथे सिंदुरासूर नावाचा एक असुर होता, तो या ऋषीमुनींना त्रास द्यायचा. राम, लक्ष्मण आणि सीता वनवासात असताना जेव्हा या बाजूने चालले होते, तेव्हा अगस्ती ऋषी आणि इतर ऋषींनी रामाला विनंती केली की हा जो राक्षस आहे हा मला फार त्रास देतो, याच्यापासून आमची सुटका कर. म्हणून प्रभू रामचंद्रांनी ज्या ठिकाणी सिंदुरासुराचा वध करण्याची प्रतिज्ञा केली त्या जागेचं नाव रामटेक असं पडलं, कारण संस्कृतात टेक म्हणजे प्रतिज्ञा. या सगळ्या प्रसंगांचं वर्णन सिंदूरगिरी महात्म्यामध्ये पण येतं. ह्या आधी मी सांगितल्याप्रमाणे 6 जे मंदिरं आहेत वाकाटककाली, त्या वाकाटककाली मंदिरामधलं मिराशींच्या म्हणण्यानुसार हे सगळ्यात जुनं मंदिर असावं. याचा काळ 4थ्या शतकातला आहे, म्हणजे जवळपास 1600 वर्ष जुनी ही मूर्ती आहे. हे शिल्प आहे त्रिविक्रमाचं, आणि विष्णूचे जे अवतार आहेत म्हणजे मत्स्य, कुर्म, वराह, त्या पंक्तीमध्ये वामनाचा जो अवतार आहे त्याच्यामध्ये त्रिविक्रमाची गोष्ट येते. आपण ती गोष्ट सांगणार नाही, पण हे शिल्प हे मात्र अप्रतिम आहे. त्याचं कारण असं आहे की विष्णू स्वरूपात प्रकट झाल्यानंतर त्रिविक्रमाने आपला एक पाय उंचवरती डावा पाय रोवून उजवा पाय वर केलेला आहे, आणि ही मूर्ती चतुर्भुज होती. त्यातले सगळे हात आता तुटलेले आहेत. तर आपल्या इथल्या मूर्ती ज्या भग्न होतात त्या कशामुळे होतात हे वारंवार सांगायची गरज नाहीये. आणि एका विशिष्ट कालखंडामध्ये भारतावर जी आक्रमणं झाली त्याच्यामध्ये या मूर्तींना ची अशी क्षती झालेली आहे. पण मूर्तीची जी ढब आहे ही मूर्ती जवळपास म्हणजे त्याच्यामुळे या मूर्तीची भव्यता तुमच्या लक्षात आलेली असेल. मूर्तीवरचे सगळे दागिने, सगळे अलंकार अस्पष्ट का होईना पण ते दिसत आहेत की त्याच्या वैभवाची साक्ष देते आहे. मूर्तीच्या चेहरा भग्न जरी झालेला असला तरी त्याच्या निश्चयाची साक्ष आपल्याला दिसते आहे. खाली हा बळीराजा आहे आणि हा त्रिविक्रम. रामटेक एक गंमत अशी याच्या बाबतीतली की तुम्ही तर रामटेकात गेला आणि या गड मंदिरावर गेल्यानंतर तुम्ही म्हटलं की का हो त्रिविक्रम मंदिर कुठे आहे असं जर विचारलं तर तुम्हाला तिथलं कुणीही माणूस त्रिविक्रम मंदिर कुठे आहे हे सांगणार नाही. त्यांना जर तुम्ही विचारलं की बहीण भावाचं मंदिर कुठे आहे तर ते लगेच सांगतील, कारण हा जो मोठा आहे तो भाऊ आणि खाली जी दिसते ती बहीण असा सगळ्यांचा समज आहे. पण हे एकेकाळी अतिशय अप्रतिम मंदिर असावं किंवा मोठं मंदिर असावं असं वाटतं. हा जो मंडप आहे या मंडपामध्ये पण कुठली तरी मूर्ती होती, पण आता तिथे काहीच नाही आहे. यातले हे जे खांब आहेत हे जुने खांब आहेत, 1600 वर्ष जुने, आणि हे नवीन जे लाल रंगाचे खांब दिसत आहेत ते ASI ने केलेलं काम आहे संवर्धनाचं. ह्या 5 मंदिरांपैकी जे सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठा पुरावा वाकाटकांच्या राजवटीच्या बाबतीत, त्याच्या काळाच्या बाबतीत, आणि प्रभावती गुप्तला 3 मुलं होते आणि 1 मुलगी होती असं मी सांगितलं. त्या मुलीचं नाव आपल्याला या मंदिरामुळे कळालं, आणि
मंदिर बांधणीचा जो सुरुवातीचा काळ आहे त्याचं परफेक्ट डिपिक्शन करणारं हे मंदिर आहे. म्हणजे सपाट छत, 4 खांब आणि समोर ओवरी अशा पद्धतीचं हे मंदिर आहे. वाकाटककालीन ही जी मंदिर आहे त्याच्यामधलं वैशिष्ट्य असं आहे की ही जी द्वारशाखा तुम्ही बघताय इथे काही बटुकण आहे, हे तुम्हाला सगळ्याच ठिकाणी भेटतील. म्हणजे 2 नरसिंहाची जी मंदिर आहे त्याच्यापैकी हे एक मंदिर आहे, याचं नाव आहे केवल नरसिंह मंदिर आणि दुसरं नाव होतं रुद्र नरसिंह मंदिर. आता हा केवल नरसिंह का हे आपण बघू. ही जी मूर्ती बघताय तुम्ही ही 8 फूट 9 इंच उंचीची मूर्ती आहे आणि नरसिंह बसल्या अवस्थेमध्ये आहे, त्याच्यामुळे या मूर्तीची भव्यता तुमच्या लक्षात आलेली असेल. 1982 पर्यंत या मंदिराची पण एक गंमत आहे. 1982 पर्यंत या मूर्तीवर शेंदुराची खूप पुटं चढलेली होती, वर्षानुवर्ष शेंदूर थापून थापून. त्याच्यामुळे लोकांनी नरसिंह म्हणण्याच्या ऐवजी याला हनुमान म्हणून पूजा करायला लागले होते, मारुतीची पूजा करायची. मारुतीचं मंदिर आहे असं त्यांना वाटायचं. आणि हे शक्य आहे कारण रामटेक राम मंदिरामुळे प्रसिद्ध आहे, रामाच्या गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे, त्यामुळे हे सहज शक्य होतं की राम जिथे आहे तिथे हनुमानाचं मंदिर असणारच आहे. पण जेव्हा 1982 साली ह्या मूर्तीवरची शेंदुराची खोळ पडली, खोळ पडल्याच्या नंतर लक्षात आले की हा मारुती नाही, हे काहीतरी वेगळंच दिसत आहे. त्यानंतर आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे तेव्हाचे हेड होते डॉक्टर अरविंद जामखेड सर. तर त्यांनी इथे येऊन याचं संवर्धनाचं काम हाती घेतलं आणि ही एवढी मोठी मूर्ती दिसते. हे अतिशय प्रमाणबद्ध बलदंड मूर्ती आहे आणि वर्गीय संशोधक देखील असं म्हणतात की त्या काळातल्या जेवढ्या मूर्ती घडवल्या गेल्या त्या मूर्तींमधली ही सर्वोत्कृष्ट मूर्ती असावी. तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल त्याची प्रमाणबद्धता. आता तुम्ही विचार करा की 8 फूट 9 इंच मूर्ती आहे ही, म्हणजे जेवढी ही मूर्ती घडवण्यासाठी जेवढी शिळा बाहेर काढण्यात आली म्हणजे याच्यापेक्षा दुप्पट मोठी शिळा असावी. 16 फूट उंचीची किंवा जाडीची शिळा आणि त्यातनं हा 8 फुटाचा नरसिंह. केवल नरसिंह का म्हणायचं, तर शक्यतो आपण नरसिंह कसा बघितलेला असतो की तो हिरण्यकश्यपूचं पोट फाडतो आहे, त्याच्या एका बाजूला प्रल्हाद आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याची माता कयादू आहे. पण इथे हा नरसिंह एकटा आहे, त्याने आपला डावा हात मांडीवर ठेवलेला आहे आणि हा विष्णूचा अवतार आहे हे कशावरनं दाखवायचं, तर त्याच्या उजव्या हातामध्ये चक्र दिलेलं आहे, त्याच्यामुळे हा केवल नरसिंह. आता हा शोध इथेच थांबला नाही, याच्यामध्ये आणखी गंमत अशी झाली की या मंदिराच्या आतल्या बाजूला खूप सारी पुटं चढलेली होती वर्षानुवर्ष चुना मारल्यामुळे आणि हा चुना खरवडताना एक खूप मोठा शोध लागला. तो शोध म्हणजे हा शिलालेख. हा 5व्या शतकातला शिलालेख आहे आणि तो सुरुवातीला जेव्हा याचं वाचन करण्यात आलं ब्राह्मी लिपीतला शिलालेख आहे हा आणि भाषा संस्कृत आहे. तर हा शिलालेख बघितल्याच्या हा शिलालेख वाचन झाल्यानंतर असा समज होता की हा प्रभावती गुप्तचा शिलालेख आहे. नंतर हंस बक्कर आणि डॉक्टर अजय मित्र शास्त्री यांनी याचं वाचन केल्याच्या नंतर लक्षात आलं की हे नरसिंह मंदिर प्रभावती गुप्तची मुलगी, तिचं नाव संशोधकांच्या मते वेगवेगळं आहे पण एक अंदाज असा आहे की भागी नेई असं तिचं नाव होतं आणि हिचं लग्न आपल्या मामाशीच झालेलं होतं आणि त्या मामाचं नाव होतं घटोत्कच, म्हणजे गुप्तांकडे तिचं लग्न झालेलं होतं. पण ही पण हिचा नवरा मरण पावल्यानंतर परत आपल्या माहेरी परत आली आणि तिने आपल्या आईच्या प्रित्यर्थ हे मंदिर बांधलेलं होतं. या मंदिर अभ्यासकांसाठी तर हे मंदिर फार महत्वाचं आहे कारण इथे फक्त हा एकच शिलालेख सापडला असं नाही आहे. तर इथे आधी सांगितल्याप्रमाणे जे 4 खांब जे आहे गर्भगृहातले त्याच्या 2 खांबावर यादवकालीन 2 शिलालेख सापडलेले आहे. पण हे रामचंद्र यादवांच्या पदरी असलेल्या लोकांनी कोरलेले शिलालेख आहेत. हे दोन्ही शिलालेख देवनागरी मध्ये लिपीमध्ये आणि संस्कृत भाषेमध्ये आहे. त्याच्यामुळे हे एकच मंदिर वाकाटकांच्या मंदिर स्थापत्याच्या बाबतीमध्ये आणि प्राचीनतेबद्दल जे काही संभ्रम होते ते दूर करण्यासाठी सक्सेसफुल होते. आता आणखी एक महत्वाचा पुरावा म्हणजे बऱ्याच वर्षांपासून मेघदूत नेमकं कालिदासाने लिहिलं कुठून याच्या बाबतीमध्ये संशोधकांमध्ये विद्वानांमध्ये फार मतभेद होते.
कोणाला वाटायचं की उज्जैनीला लिहिलेलं आहे. आणखी बरेच बरेच छत्तीसगड मधले एक जागा रामगड म्हणून एक जागा आहे, तिथलं पण झालेलं होतं. पण मिराशींनी याच्यावर एक मौलिक संशोधन केलं आणि आता तुम्ही जे बघताय ही अतिशय भारतातली फारच प्राचीन आणि फार महत्वाची जागा आहे. याचं नाव आहे गुप्त राम मंदिर आणि इसवी सनाच्या 4-5व्या शतकामध्ये प्रभू श्रीरामाची पूजा ही मूर्ती स्वरूपात न करता पादुकांच्या स्वरूपात केली जायची. याचा मुख्य पुरावा असा आहे की प्रभावती गुप्ताचा एक ताम्रपट अमरावतीतील रिद्धपूर गावी सापडला. तो महानुभाव पंथांचं तीर्थक्षेत्र आहे. तर महानुभाव पंथांच्या एका स्वामींकडे तो ताम्रपट सापडला. त्याच्यामध्ये प्रभावती गुप्त तो त्या ताम्रपटामध्ये उल्लेख करते, रामगिरी स्वामीना पादमुलात, म्हणजे रामगिरीवर जिथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या पादुकांची पूजा केली जाते तिथून मी हा ताम्रपट देते आहे. हा एक पहिला पुरावा. आता तो ताम्रपट सध्या भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे इथे जतन करून ठेवलेला आहे, संग्रहिके आहे. दुसरा पुरावा असा आहे की मेघदूतामध्ये मेघ 12 म्हणजे मेघदूतातला 12वा जो श्लोक आहे त्यामध्ये कालिदास म्हणतो त्या यक्षाला, आपल्याला ती गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या पादुकांची पूजा केली जाते आणि कुठे तर रामगिरीच्या मेखल्यावर म्हणजे कंबर पट्ट्यावर ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या पादुकांची पूजा केली जाते तिथून मी तुला माझ्या प्रेयसीकडे पाठवतोय, तन्वी श्यामेकडे पाठवतोय. आणि तुम्ही जर इथे पोहोचला, ऍक्च्युली हे मंदिर बऱ्याच संशोधकांना सापडत याच्यासाठी नव्हतं किंवा अजूनही सापडत नाही, कारण इथपर्यंत जाण्यासाठी मार्ग नाहीये. एक कपटराम मंदिर म्हणून एक मंदिर आहे, तिथे रामगिरीवरनं रामटेक गावात जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांमधून खाली उतरताना उजव्या बाजूला एक थोडासा छोटा ट्रेक करावा लागतो, त्यामुळे हे मंदिर सापडत नाही. पण हे फारच महत्वाचं मंदिर आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं किंवा प्रॉबेबली भारतातलं हे प्रभू श्रीरामाच्या पादुकांचं सगळ्यात जुनं मंदिर असावं याच्यासाठी म्हणतो की कारण असा दुसरा कुठला पुरावा आलेला नाहीये, त्याच्यामुळे आपल्यासाठी हे फारच महत्वाचं आहे. आणि कालिदासांनी जे म्हटलेलं आहे की रामगिरीच्या मेखल्यावर, त्याची सध्याची अवस्था अशी आहे, म्हणजे हे गुहा मंदिर आहे असं म्हणू शकतो. या मंदिराचा हा जो भाग आहे इकडचा उजवीकडे तुमच्या स्क्रीनच्या जर दिसत असेल जिथे कर्सर आहे, हा भाग हा डोंगराच्या कपारीत आत गेलेला आहे आणि मेखल्यावर आहे. याचा पुरावा याच्यासाठी की वरती हे रामटेक गड मंदिर आहे आणि इथे हे मंदिर आहे आणि तुम्ही तिथे जर जाऊन बसला तर एक्झॅक्टली रामगिरीच्या मध्यभागी हे मंदिर आहे. याच्यावरनं पण हा आणि हा फार मोठा पुरावा आहे. याच मालिकेतील आधी सांगितल्याप्रमाणे विष्णूचे 10 अवतारांची जी मंदिर होती त्याच्यापैकी हे वराह मंदिर. आणि मंदिर स्थापत्याचा अगदी सुरुवातीचा काळ असल्यामुळे जसं असायला पाहिजे तसंच होतं. ही पण मूर्ती बलदंड आहे, मोठी मूर्ती आहे. इथे भूदेवी त्याच्या सुळ्याला लटकलेली आहे, पण तो भाग तुटलेला आहे. सपाट छत आहे, 4 खांब आहेत आणि समोर ओहरी आहे. आता आपण आणखी एका महत्वाच्या याच्याकडे वळणार आहोत की वाकाटकांचं जी कला आणि त्यांनी त्यांचं ते सुवर्णकाळ का म्हणावा आणि किती मोठं ते होतं हे जर बघायचं असेल तर रामटेकच्या जवळच 5 किलोमीटरवर मनसर नावाचं गाव आहे. या गावाचं नाव प्राचीन ग्रंथांमध्ये पण येतं. तर या गावामध्ये आधी ही गोष्ट सांगून देतो, ही जी इमेज आहे ही बालशिवाची आहे की वामन शिवाची मूर्ती आहे. शिवाच्या तुम्ही बऱ्याच मूर्ती बघितलेल्या असाल, बरेच प्रसंग बघितलेले असाल, पण अशा प्रकारची मूर्ती तुम्हाला कुठेही दिसणार नाही. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. वाटल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा असेल तर मी सुधीरजींना या मूर्तीच्या बाबतीमधला फोटो पाठवतो, ते तुम्हाला सर्क्युलेट करू शकते. ही मूर्ती अचानक मनसरच्या टेकडीवर एका हिडिंबा नावाची टेकडी तिथे सापडली आणि ती आता दिल्लीच्या नॅशनल म्युझियम मध्ये संग्रहित करण्यात आलेली आहे. मनसर येथे हे जे तुम्हाला दिसत आहे, मनसर जवळ मोठमोठ्या टेकड्या आहेत 3-4 आणि तिथे मॅग्नीजची पण एक खाण पण आहे. आधी या टेकड्यांवर जे मंदिर आहेत किंवा जे काही स्थापत्य आहे त्यातले विटा आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी आपले घर बांधण्यासाठी घेऊन गेले होते. आता संशोधकांना असं वाटत होतं की इथे काहीतरी मोठं सापडेल, पण इथे एक्सकॅव्हेशन किंवा उत्खनन करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हतं. सगळ्यांना वाटत होतं की इथे काहीतरी मोठं असणार आहे. 1995 साली भंते नागार्जुन सुरई ससाई
यांनी डॉक्टर अरुण कुमार शर्मा यांची भेट घेतली आणि त्यांनी म्हटलं की इथे आपण उत्खनन करू शकतो. आता उत्खनन करायचं म्हणजे त्याच्यासाठी पैसा लागतो आणि तो पैसा आणायचा कुठून? तर नागार्जुन या संस्थेने याच्यासाठी फंडिंग केलं आणि नागपूर विद्यापीठ तसेच आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनी इथे मोठं एक्सकॅव्हेशन केलं. इथे 5 ठिकाणी एक्सकॅव्हेशन झालेलं आहे. मनसर 1, 2, 3, 4 आणि 5 या 5ही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर वाकाटकांच्या साम्राज्याचं संपन्नतेचं हे मिळतं, उदाहरण मिळतं किंवा ते किती संपन्न होते याची साक्ष पडते. त्यातलं हे एक संशोधन. आणि इथे सापडलेलं हे एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. प्रवरसेनाच्या काळामध्ये बांधलं गेलेलं आहे. आधी सांगितल्याप्रमाणे वाकाटक शैवपंथीय होते आणि हे तारकाकृती मंदिर आहे. अशा प्रकारचं भव्य मंदिर आणि इतकं याला छत आता दिसत नाहीये. एकेकाळी त्याला छत असावं. इतकं भव्य आणि इतकं सुंदर मंदिर त्या काळी संपूर्ण भारतात कुठेही नव्हतं. त्याचा हा बाहेरचा भाग आहे विटांचा. आणि तसंच हे दुसरं मंदिर. इथेही मंदिर समूह होता. इथेही शिवलिंग दिसतंय. आणि हा आता जो तुमच्या समोर जी स्क्रीनवर दिसते आहे हे म्हणजे वाकाटकांचा राजवाडा. ही पुढची जी टेकडी आहे या टेकडीवर आता दाखवलेले जे उत्खनन होते म्हणजे जे 2 मंदिरं दाखवली ते या 2 टेकड्यांवर आहे. आणि ही जी टेकडी आहे या टेकडीवरचा हा राजवाडा. आणि जगातले आजपर्यंत झालेले जेवढे मोठे उत्खनन आहे म्हणजे साईज नुसार म्हणतोय मी, ज्याचा आकार अत्यंत मोठा आहे आणि तुम्ही जर प्रत्यक्ष बघायला गेले तर तुमच्या लक्षात येईल की एवढी मोठी टेकडी उत्खनन करून हा वाडा जो सापडला आहे तो हा असा दिसतो वाडा. तो 4थ्या किंवा 5व्या शतकामध्ये मूळ स्वरूपात किती भव्य आणि मोठा असावा. आणि हे जी मंदिर होती त्यांना प्रवरेश्वर असं पण नाव होतं. बाजूला एक मोठा तलाव पण आहे. आणि या उत्खननामध्ये मौर्य काळापासून ते वाकाटक काळापर्यंत म्हणजे जवळपास 200 वर्षांच्या याचे पुरावे मिळालेले राजवटींचे. याच्यामध्ये 15 स्तरांमध्ये हे उत्खनन करण्यात आलं. आणि महत्वाचा शोध म्हणजे याच्यामध्ये प्रभावती गुप्तचं सील मिळालेलं आहे आणि प्रवरसेनाचं पण सील मिळालेलं आहे. त्याच्यामुळे काही संशोधकांचं म्हणणं असं होतं की प्रवरपूर ही जी राजधानी आहे, दुसरी राजधानी जी झाली ती इथेच असावी. पण नंतर संशोधनांती कळलं की पवनार ही जी जागा आहे त्याला प्रवरपूर आता या चित्रांवरनं तुमच्या नक्की लक्षात येतोय की नाही माहित नाही, पण अतिशय मोठा परिसर आहे हा. फार भव्य परिसर आहे. नागपुरातल्या किंवा विदर्भातल्या एका महत्वाच्या पर्यटन स्थळाकडे आपण जेव्हा 99% लोक रामटेकला जेव्हा जातात ते रामाचं दर्शन घेण्यासाठी जातात. पण 99% लोक 1% ही लोक इथे येत नाही कारण ते त्यांना माहितीच नसते. आता बाहेरच्या लोकांचं काय सांगावं, नागपूरचीच लोकांना म्हणजे सांगितल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटतं की हो आमच्या गावाला इतकं मोठं एक्सकॅव्हेशन आहे का, उत्खनन झालेलं आहे का. कधी कधी असं वाटतं की हा जो प्रदेश आहे पूर्ण हा दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी असता तर याला जास्त प्रसिद्धी मिळाली असते असं वाटतं. पण असं वाटतं की आजच्या लेक्चर नंतर आपल्यापैकी काही लोक नक्की येऊन हे बघतील. आता आतापर्यंत रामटेक आणि परिसराच्या बाबतीमध्ये स्लाइड्स आपण बघितलं. आता ही जी स्लाइड आहे ही भटाळा म्हणून एक गाव आहे, छोटं गाव आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. तिथे छोटे छोटे केव टेम्पल्स आहेत म्हणजे अगदी गुडघ्या इथपर्यंत किंवा कमरे इतके. ही जी आता तुम्ही केव बघता ही एक छोटीशी केव आहे आणि त्याच्यामध्ये केवल नरसिंह दिसतोय. संपूर्ण विदर्भामध्ये हा जो केवल नरसिंह हा जो कल्ट जो आहे तो तुम्हाला सगळीकडे दिसेल. प्रभावती गुप्त आणि प्रवरसेनाच्या काळामध्ये हा सगळीकडे पसरलेला दिसतो. ह्या ज्या छोट्या छोट्या गुहा आहेत ह्या प्रवरसेनाच्या नंतरच्या काळामध्ये पण तयार झालेल्या असू शकतात. आता आपण आतापर्यंत आपण वाकाटकांच्या ज्या खुणा आपल्याला दिसत आहेत त्याच्या बाबतीमध्ये बोलत होतो रामटेकच्या जवळपासच्या सगळ्या भागामध्ये किंवा विदर्भातल्या.
पण ह्या भागातल्या एका बाबीवर फार कमी बोलल्या गेलेलं आहे किंवा कमी लिहिल्या गेलेलं आहे. डॉक्टर चंद्रशेखर गुप्ता यांनी याच्यावर संशोधन केलेलं आहे आणि त्यांचा एक संशोधित लेख पण आहे. रामटेक आणि परिसरातील प्राचीन जलव्यवस्थापन, म्हणजे वाकाटकांच्या काळापासून ते आतापर्यंत भोसल्यांच्या राजवटीपर्यंत रामटेक खूप जास्त पावसाचा प्रदेश आहे. भरपूर पाऊस इथे पडतो. त्याच्या भात हे मुख्य पीक आहे. तसेच इथे पानांची मळे होते, विड्याची पानं यांची मळे होते. आता एवढा पाऊस पडत असल्यानंतरही जास्तीचं तुम्ही व्यवस्थापन करण्याची काही गरज आहे का असं आपल्याला वाटेल. पण रामटेकचं वैशिष्ट्य असं आहे की इथे खूप साऱ्या स्टेपवेल्स किंवा बावडी आहेत. आधी 9 बावड्या होत्या रामटेक परिसरामध्ये. त्यातली सगळ्यात प्राचीन आता उपलब्ध असलेली बावडी म्हणजे ही कापूर बावडी. कापूर बावडी किंवा कर्पूर बावडी याच्यासाठी म्हणतात कारण याच्या पाण्याला कापराचा वास येत होता असं आख्यायिका आहे. ही 10व्या शतकातली बावडी आहे. पण त्याच्या आधीच्या पण बावड्या ज्या काही होत्या त्या गाव काय होतं की गाव वसत जातं, गाव वाढत जातं, जुन्या खुणा पुसल्या जातात, त्याच्यावर नवीन घरं बांधले जातात, नवीन काहीतरी बांधलं जातं किंवा काळाच्या ओघात ते नष्ट होतात. तरी पण रामटेकमध्ये अजूनही ह्या बावडीज आहेत. ही बावडी जी आहे ती रामटेक गडमंदिराच्या पायथ्याशी आहे आणि ही जी बावडी दिसते याला सिंदूर वापी किंवा सिंदूर बावडी म्हणतात. ही गडमंदिरावर जिथे पार्किंग आहे गाड्यांची, आपण जर रामटेकला वरती गेले तर तिथे पार्किंगच्या जवळ आहे, ही सिंदूर वापी म्हणतात. ही यादवकालीन आहे. म्हणजे जेवढे राजघराणे रामटेकवर राज्य केलं त्या सगळ्यांनी पाणी व्यवस्थापनाची चांगली व्यवस्था केलेली होती. तसंच रामटेक गड मंदिर आणि रामटेक गाव ह्याच्या आजूबाजूला तुम्हाला खूप सारे तलाव बघायला मिळतील, छोटे मोठे. त्याच्यानंतर सूर नदी पाण्याला बांध घालून तिथे खिंडसी नावाचा मोठा तलाव तयार करण्यात आलेला आहे. तर रामटेक हे प्राचीन जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने देखील फारच महत्वाचं आणि मोठं काम झालेलं आहे. याच्या बाबतीमध्ये फार कमी बोलल्या गेलेलं आहे. आता वाकाटकांच्या ह्या ब्रँचच्या बाबतीत आपण बोललेलो आहे. ही जी ज्येष्ठ शाखा आहे यांनी जवळपास 160 वर्ष राज्य केलं या प्रदेशावर. हे राजे शूर होते, शासन कुशल होते, वैदिक धर्माभिमानी होते आणि साहित्याचे आश्रयदाते होते. त्यांनी वाकाटक वंशांची कीर्ती सगळीकडे पसरवली. त्याच्यानंतर दुसरी जी शाखा होती वत्सगुल्म शाखा. आता ह्या शाखेबद्दल थोडं बोलू आपण. या शाखेची इसवी सनाच्या 1939 पर्यंत मुळी माहितीच नव्हती. आधी सांगितल्याप्रमाणे पहिल्या प्रवरसेनाच्या 4 मुलांमध्ये वाकाटक साम्राज्य वाटले गेले अशी माहिती पुराणांत आलेली होती, पण ती विश्वासार्ह समजली जात नव्हती. अजिंठ्याच्या लेखात अस्पष्ट दिसणारी या शाखेतील राजांची नावे वाशिम येथे सापडलेल्या ताम्रपटामुळे स्पष्ट झाली. आता ह्या ब्रँच मधला पहिला राजा सर्वसेन हे आधी आपण वंशावळ बघितली, त्याच्यात तर बघितलेलंच आहे. याच्यातला सगळ्यात प्रसिद्ध आणि शेवटचा राजा म्हणजे हरिशेन. ज्याच्या राज्यामध्ये सगळ्यात महत्वाची घटना घडली ती म्हणजे अजिंठ्या लेण्यांची निर्मिती. अजिंठ्या लेण्यांच्या निर्मितीमध्ये वाकाटकांचा प्रचंड मोठा हात आहे आणि वॉल्टर स्पिन्स यांनी 50 वर्ष याच्यावर घालवले की एक तर वाकाटकांनी फंडिंग केलेलं आहे हे पटवण्यासाठी आणि त्याचा काळ ठरवण्यासाठी किती वर्षामध्ये ही घडवल्या गेली लेणी. त्याच्यातली दुसरा प्रवरसेन जो होता वत्सगुल्म ब्रँच मध्ये, याचा हस्तिभोज नावाक एक मुत्सद्दी सचिव होता. त्यांनी सगळं राज्य कारभार बघितला. परंतु हरिशेन अतिशय पराक्रमी राजा होता आणि हस्तिभोजाचा पुत्र जो होता वराहदेव हा हरिशेनाच्या अधिपत्याखाली होता आणि हा अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता. आणि विशेष म्हणजे हा बौद्ध धर्मीय होता. याने जगप्रसिद्ध अजिंठा येथील 16 क्रमांकाची लेणी खोदून त्याच्यामध्ये शिल्पचित्रांनी भूषविले. हरिशेन हा नाव घ्यावा असा वाकाटक वंशाचा शेवटचा राजा होता. याच्यानंतर 1-2 राजे झाले असावे पण ते नामशेषही झाले. शेवटी इसवी सन 550च्या सुमारास महिष्मती कलचुरींनी वाकाटकांच्या हस्तानंतर विदर्भात आपलं राज्य स्थापन केलं आणि इथे वाकाटकांचा 300 वर्षांची राजवट संपते. वाकाटकांच्या बाबतीत बोलल्या असं जातं, जेव्हा हा सगळा अभ्यास उघडकीस आला त्यावेळेस सगळ्याच संशोधकांनी म्हटलेलं की वाकाटकांनी इतकं समृद्ध राज्य कोणाचं नव्हतं, म्हणजे त्या काळी तरी भारतीय इतिहासामध्ये. म्हणजे प्राध्यापक जेक्यू दुब्रिल
तर असं म्हणतात की इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून 6व्या शतकापर्यंत दक्षिणेत जे राजवंश झाले त्यामध्ये वाकाटक राजवंश हा सर्वश्रेष्ठ असून त्याच्या कामगिरीने अखिल दक्षिण भारतीय संस्कृतीवर फार मोठा परिणाम झाला आहे. आणि गंमत अशी होती की वाकाटकांनी प्रजेला स्थैर्यही दिलं आणि सुशासनही दिलं. त्याच्यात वाकाटक राजे जे होते ते स्वतः साहित्यिक प्रेमी होते. आता कालिदासा ज्यांच्या पदरी होता आणि कालिदासावर तर किती बोलू आणि किती नाही असं आहे, त्याच्यावर एक वेगळाच तो विषय आहे. तासभर काय आपण किती वेळ त्याच्यावर बोलू शकतो. शेवटी आषाढ महिना पण सुरू आहे. ऍक्च्युली साहित्याच्या दृष्टीने आणि किंवा संस्कृत वाङ्मयाच्या दृष्टीने हा सुवर्ण युगाचा काळ होता. गुप्तांनी जसं संस्कृतला आश्रय दिला तसाच यांच्या या समकालीन राजघराण्यानेही दिला होता. यांचे सर्व दानलेख संस्कृतात आहेत. वाकाटकांच्या राजवटीत प्राकृत काव्यही निर्माण झालं. वत्सगुल्म शाखेचा संस्थापक सर्वसेन याचा प्राकृतातील हरिविजय हा ग्रंथ उत्कृष्ट काव्य म्हणून वाखाणण्याजोगा आहे. रघुवंश, किरीटार्जुनीय इत्यादी संस्कृत महाकाव्यांप्रमाणेच हरिविजयाचे स्वरूप होते असे वावी मिराशी म्हणतात. या सर्वसेनाने काही प्राकृत गाथाही रचल्या होत्या. त्यांचा समावेश प्रसिद्ध अशा गाथा सप्तशतीत झालेला आढळतो. वत्सगुल्मला काव्य निर्मितीमुळे एवढे महत्व प्राप्त झाले की त्यामुळे वच्छोमी नावाची नवीन रीती प्रचारात आली आणि नवीन ट्रेंड सुरू झाला. आणि वाकाटकांच्या ज्येष्ठ शाखेतील दुसऱ्या प्रवर्तनाने प्राकृत काव्य रचना केली होती. यांनी सेतुबंध किंवा रावण वहो हे सुप्रसिद्ध काव्य रचले होते. याच्याही काही प्राकृत गाथांचा समावेश गाथा सप्तशतीत झालेला आहे. कालिदासानंतर तर वैदर्भी रीती नावाची संस्कृत मधली एक ब्रँच सुरू झाली साहित्याच्या बाबतीतली. असे हे अतिशय कलाप्रिय आणि भारताच्या सुवर्ण काळामध्ये, भारतीय इतिहासातील सुवर्ण काळामध्ये राज्य करणारे वाकाटक राजे होते. मला असं वाटतं की आपला वेळ संपत आलेला आहे, म्हणजे मी योग्य वेळ संपवलेला आहे. सुधीरजी. येस सर. आणखी एक शेवटचं सांगायचं राहिलं, ही शेवटची स्लाइड राहिली होती. प्राचीन पाणी बाबतीमध्ये मी जे बोललो त्याप्रमाणे रामगिरीच्या पायथ्याशी किंवा रामटेकच्या पायथ्याशी अंबाळा हा तलाव आहे आणि या तलावाच्या काठावरची ही मंदिरं तुम्ही बघताय. अतिशय सुंदर असा हा परिसर आहे. म्हणजे इथे श्राद्ध कर्मादी विधी होत असतात, दशक्रिया विधी वगैरे सगळे या तलावामध्ये होत असतात आणि फार प्राचीन काळापासून होतात. एक उल्लेख राहून गेला सांगायचा की रामटेकवर राम, सीता आणि लक्ष्मण अशी 2 मंदिर आहेत. म्हणजे आपण जेव्हा दर्शनाला जातो रामाच्या, तेव्हा आधी लक्ष्मणाचं दर्शन घेऊन मग आपण रामसीतेचं दर्शन घ्यायला जातो. असे बहुतेक सगळ्या ठिकाणी राम, लक्ष्मण आणि सीता एकाच मंदिरात असतात. इथे वेगवेगळ्या स्वरूपात याच्यासाठी की असं म्हटलं जातं की वनवासात असताना आधी लक्ष्मण पुढे चालायचा आणि त्याच्या पाठीमागे राम आणि सीता चालायचे. त्यामुळे या मंदिरांची निर्मिती अशा प्रकारे झालेली आहे. ही मंदिरं चालुक्य काळापासून आहेत आणि नंतर रघुजीराजे भोसले पहिले यांनी याचा जीर्णोद्धार केला. बंगालची स्वारी जर माझी यशस्वी झाली तर आधी म्हणजे भोसल्यांच्या काळामध्ये पण तिथे पादुकांची पूजा केली जायची. तर त्यांनी म्हटलं की जर माझी स्वारी यशस्वी झाली तर प्रभू रामचंद्राला त्यांनी मागडं घातलं, साकडं घातलं की मी तुझी मूर्ती स्वरूपामध्ये इथे प्राणप्रतिष्ठा करेल. आधी मी सांगितल्याप्रमाणे सूर नदीच्या जिथे जो तलाव झालेला एक मोठा, तिथल्या पात्रामध्ये त्यांना मूर्ती सापडल्या आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा ही त्या मूर्ती आता मला मी दाखवू शकत नाहीये, त्या मंदिरामध्ये करण्यात आली. आणि या मूर्तींचा वेशभूषा पण वनवासातील राम, लक्ष्मण आणि सीतेचा आहे. याच्या पायथ्याशी असलेला हा जो तलाव आहे अंबाळा, या इथे श्राद्धादी कर्मे होत असतात. आणि वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही संध्याकाळी जर जाऊन इथे बसला, आणखी एक वैशिष्ट्य असं की इथे मोबाईलला रेंज नाही आहे. त्याच्यामुळे श्राद्धादी कर्म करणारा माणूस ज्या अवस्थेत असतो त्याच्यासाठी पूरक अवस्था असावी असं वाटतं. आता वेडिंग शूटचं फार हे आलेलं आहे, पीक आलेलं आहे. त्याच्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही आता हे जे चित्रावरून तुम्हाला दिसतच असेल की हे किती सुंदर आहे, इथे ते तो प्रकार सुरू झाला होता. आता थोडासा त्याला गावकऱ्यांनी पायबंद घातलेला आहे. पण नक्की रामटेक गड मंदिर आणि आता तुम्हाला दाखवलेल्या ज्या स्लाइड्स होत्या, म्हणजे वाकाटककालीन मंदिरं, त्याच्यानंतर मनसरचं उत्खनन आणि हा अंबाळा तलाव अवश्य भेट दिला पाहिजे. आणि वाकाटकांचं सुवर्णयुग अक्षरशः जगल्याचं फील त्याच्यानंतर तुम्हाला येईल.
ते थांबतो. नमस्कार. सुधीरजी, आपण बोला. नमस्ते सर. फार सुंदर झालं व्याख्यान. या व्याख्यानाशी संदर्भात काही आपण प्रश्न घेणार आहोत, पण तत्पूर्वी संस्थेमार्फत एक छोटासा परिचय. संस्थेमार्फत वेगवेगळे जे उपक्रम घेतले जातात त्याबद्दलची एक छोटीशी कल्पना म्हणून संस्थेमार्फत दुर्ग संवर्धनाचे देखील उपक्रम घेतले जातात. यासोबत यामध्ये आपण आतापर्यंत सिंहगड असेल, सुवर्णदुर्ग किल्ला असेल आणि मल्हारगड या 3 किल्ल्यावरती जतन आणि संवर्धनाचं काम डॉक्टर सचिन विद्याधर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे. यासोबतच संस्था वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेत असते. यामध्ये आपण वर्षभरातील एक शाळा दत्तक घेतो आणि तिथे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवलं जातं. आणि तिसरा उपक्रम जो आहे तो शैक्षणिक उपक्रम असतो. यामध्ये आजचा उपक्रम हा शैक्षणिक उपक्रमा अंतर्गतच आलेला आहे. सो आपला या नंतरचा पुढील या महिन्यामधील 7 ते 16 या 10 दिवसांमध्ये प्राचीन भारताचा इतिहास असा ऑनलाईन 10 दिवसांचा कोर्स आहे, जो की किमवे येथील डॉक्टर मंजिरी भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाणार आहे. यामध्ये भौगोलिक पार्श्वभूमी, तिचा इतिहासावरती झालेला परिणाम आणि प्रागैतिहासिक काळ, त्याच्यामध्ये पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग यासोबतच इतिहासपूर्व काळ, सिंधू संस्कृती आणि पाषाणयुग आणि इतिहासाच्या पुनर्रचनेमधील साधने, दुसरे नागरीकरण, महाजनपद ते इसवी सनाच्या 13व्या शतकापर्यंत जेवढ्या राजवंश झाले त्या राजवंशांचा सलग 10 दिवसांचा रोज 1 तास असा अभ्यासक्रम असणार आहे. यामध्ये जे ऍडमिशन घेतील त्यांना प्रत्येकाला रेकॉर्डिंग आणि प्रमाणपत्र, जे की भारत इतिहास संशोधक मंडळ आणि आपले संस्था या दोघांचं एकत्र प्रमाणपत्र देखील दिलं जातं. हा पेड कोर्स असणार आहे. ज्यांना या कोर्समध्ये किंवा इतिहास क्षेत्रामध्ये जास्त सखोल ज्ञान घेण्याची इच्छा असेल त्या सर्वांनी या कोर्सला जॉईन होऊ शकता. कारण या कोर्सचं सर्वात प्रमुख आकर्षण असणार आहे डॉक्टर मंजिरी भालेराव, ज्यांना या क्षेत्रामध्ये प्रदीर्घ कामाचा अनुभव आहे. सो त्यांच्याकडून ऐकणं ही एक खरंच पर्वणी असते. आता मी थांबतो. जर कोणाला काही प्रश्न असतील याच आजच्या विषयाच्या अनुषंगाने जर काही प्रश्न असतील तर आपण ते विचारू शकता. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार सर, मी महेश मुटकुळे पुण्याहून बोलतोय. मी बेसिकली प्रॉपर हिंगोलीचा आहे. हा, बोला. तुमचं सेशन ऐकलं मी पूर्ण. खूप मस्त सेशन झालं. खूप इन्फॉर्मेटिव्ह माहिती होती. म्हणजे याआधी कधी न ऐकलेली माहिती होती. म्हणजे मी शिवकालापासून अभ्यास करत आता यादव कालखंडापर्यंत आलोय, त्यामुळे वाकाटकांची ही माहिती माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होती. तर माझा प्रश्न होता की तुम्ही काही पुस्तक सुचवू शकता का, जेणेकरून त्याच्यातून सखोल अभ्यास होईल वाकाटकांच्या याच्याविषयी. माझ्याकडे एक पुस्तक होतं, कोण होते वाकाटक, तर त्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणतं पुस्तक तुम्ही सुचवू शकता का प्लीज? आहेत ना, म्हणजे एक विदर्भ संशोधन मंडळाने काढलेलं एक पुस्तक आहे वावी मिराशींचं, मेघदूतातील रामगिरी अर्थात रामटेक म्हणून. त्याच्यानंतर प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती हे डॉक्टर गोबम देगलूरकरांचं पुस्तक आहे. याच्यामध्ये पण वाकाटकांची बरीच चांगली माहिती आलेली आहे. याच्यामध्ये संपूर्ण भारतीय प्राचीन इतिहासच आलेला आहे. ही 2 पुस्तकं म्हणजे बेसिक वाचनासाठी ही सर्वोत्तम पुस्तकं आहेत सध्या तरी मराठीतली. ओके ओके. आणि सर तुम्ही एक सातवाहनकालीन गाथा सप्तशतीचा उल्लेख केला, तर मी देगलूरकर सरांना आणि प्र.के. घाणेकर सरांना एकदा कॉल केला होता त्या पुस्तकाविषयी. तर त्यांनी सांगितलं फक्त नांदेडच्या कुठल्या तरी एका कॉलेजमध्ये त्याची मूळ प्रत एकच उपलब्ध आहे, दुसरीकडे कुठं भेटत नाहीये. तर तुम्हाला माहिती आहे का ते कुठं ग्रंथ भेटेल? माझ्याजवळ पण नाहीये ती, पण शोध घेता येईल. म्हणजे ते दुर्मिळ पुस्तक आहे किंवा कुठेच मिळणार नाही असं कशी शक्यता नाहीये. नाहीये. उपलब्ध आहे ते. प्रवीणजी, हा, सचिन बोलतोय दीक्षित. वर्धा प्रकाशन आज जोगळेकरांचं गाथा सप्तशती मार्केटला आहे आता. हा, धन्यवाद ऑनलाईन सचिनजी. भेटतंय का सर ते? सर नमस्कार.